वेलकम बॅक टू सिस्टर अक्षरा अँड स्वरा. तर आजचा जो व्लॉग आहे तो तुमच्या हेअर ग्रोथसाठीच आहे. कारण की बघा, माझी हेअर ग्रोथ एका महिन्या पहिली कितकी होती बघा, आता कितकी झाली बघा. आहे ना कितका फरक. आता आपले इतके केस 6 महिन्यांनंतर वाढतात. आता त्याला मी एका महिन्यात एक असं करते, एका महिन्यानंतर एक महिन्यात वाढवले. तर त्याला सांगते कसं वाढवले मी, त्याला कशी प्रोसेस आहे, काय ते ह्याच व्हिडिओमध्ये बघून घ्या. तर फर्स्ट म्हणजे तुम्हाला हफ्त्यातनं 2दा हेअर ऑइलिंग करायची. आणि डेज पण मी तुम्हाला सांगते कोणत्या, म्हणजे डेला करायची. सॅटर्डे, संडे, मंडे तुम्ही कधी पण करून टाकता. 2दा आहे ना, तर चला आज वेडनेसडे आज करते, चला उद्या थर्सडे होत आहे ना, काय नाही असं तुम्ही करताल. पण तसं नका करू, सांगू का. हे बघा, एकदा पहिलं म्हणजे संडेला तुम्ही हेअर ऑइलिंग करा. आता तुम्ही केस धुतात संडेला, मग देन तुम्हाला 8-9 वाजता तुम्हाला हेअर ऑइलिंग करायची. आणि ते पण जास्त नाही, 4-5 ड्रॉप्स करायची. आणि कोणतंही तेल चालेल, आल्मंड, कोकोनट, फेन्युग्रीक सीड्स आणि कोणतं पण. होममेड पण चालेल, कारण की होममेडच आपल्या ह्याला पोषण देतं हेअर्सला. तर आता सॅटर्डेला, आता दुसरा दिवस म्हणजे सॅटर्डे, आणि सॅटर्डेला एक रेसिपी दिली आहे, ती खूप इझी आहे. खूप फक्त 2 हेअर ऑइल मिक्स करायचे आणि झालं. हे बघा, आता संडेला तुम्ही केस धुतात, मग त्याच्या आदल्या दिवशीच तुम्ही हेअर करतात. आता तुम्ही कोणतं पण तेल लावतात, जसं की कोकोनट, आल्मंड वगैरे, लावा, कोणतं पण लावा. पण त्याच्यासोबत बरोबर हेवाला ते कोणतं रोजमेरी ऑइल आहे ना, ते मिक्स करा. आता तुम्ही 1 स्पून रोजमेरी ऑइल घ्यायची आणि 2 स्पून तुम्हाला कोणतंही आल्मंड ऑइल घ्यायचे, कोकोनट. आता एक्झाम्पल, मी 1 स्पून रोजमेरी ऑइल घेतला आणि 2 स्पून कोकोनट ऑइल घेतलं. मग त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर त्याला गरम करायचं. गरम केल्यानंतर थंड नाही, नॉर्मल टेम्परेचरमध्ये करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे काय बोलतात, आता तुम्ही आता हेअर मसाज करायचं म्हणून हाताने करतात. हाताने नका करूत. आपण तेल लावतो तेव्हा आपले जे मुळं असतात ना, ते ढिल्ले होतात आणि त्याच्यामुळे ते थोडंसं जरी आपण केलं ना तर निघतात. आता भांडणांमध्ये आपण असं केल्यावर निघतात ना, म्हणून ते भांडणांमध्ये असं केल्यावर तर पूर्ण एवढे केस निघतील, एवढे. हे तुम्ही तेल लावूनच ना परत भांडणं करायला जाऊ नका, कारण इतके केस निघतील तुमचे. तर सांगते कसं करायचं. आता त्याच्या कापसाने, आता तुम्ही बोलताल कशाने करायचं, कापसाने. कॉटन आहे ना, तर त्या तेलामध्ये हे करायचं आणि मसाज करायचा. मग खूप वेळ मसाज करायचं, सगळीकडे तेल न्यायचं. त्याच्यानंतर मग हाताने, एकदम ढिल्या हाताने अशी मॉलिश करायची, ज्याच्याने तुमची केस पण सिल्की होतील आणि खूप भारी होतील. तर दुसरं म्हणजे तुम्हाला हेअर मास्क कसं बनवायचं ते सांगते. आता तुम्ही काय बोलतात, 1 स्पून ते रोजमेरी ऑइल घ्यायचं आणि अपोजिट त्याच्यात 2 स्पून तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचं, मिक्स करायचं आणि डोक्याला लावून 2-3 किंवा 4-5 हवर्स तुम्हाला तसंच ठेवायचं तुमचं. नाही तर तुम्ही 1 दिवस ठेवलं तर अजूनच चांगलं होईल. आता मी सांगते, तुम्ही तुमच्या केसांना असं खोललं नाही ठेवायचं. तुम्हाला अशी एक हे बांधायची, बघा माझी बसत नाही तर तुम्ही क्लिपने ॲडजस्ट करा. मी तसंच करते. आता मी खूप दिवसांपासून, जानेवारीच्या मंथ एंडपासून मी हे घालायला लागले. तेव्हापासून माझ्या केसांची ग्रोथ खूपच इन्क्रीज झाली. आणि सांगू का, आत्ता माझे इतके केस आहेत आणि ह्याची आत्ता वेणी.
तुम्हाला आत्ता फोटो दाखवला असता, म्हणून माझ्याकडे फोटो नाही. हां थांबा, ते नाव मोठं करायचं, नाव मोठं करते ती वाली रील बघा, त्याच्यात माझ्या दोन्ही वेण्या बसलेत. आणि जर इथले केस सोडा तुम्ही, इथल्या केसांना ताण दिलं तर तिथले सगळे केस निघतील. त्यामुळं ते हे करा, बांधून नका ठेवत. म्हणून हे होतं, इथले केस गळतात. आता फ्रेंड्स, आता तुम्हाला होतं डॅन्ड्रफ होतं तुम्हाला. आता डॅन्ड्रफ कशामुळे होतो आणि कसा घालवायचा त्याला, हे दोन्ही मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता फर्स्ट मी तुम्हाला सांगते की डॅन्ड्रफला आपण कसं घालवायचं. आता तुम्ही महाग ट्रीटमेंट करतात, काय बोलतात, महाग ट्रीटमेंट करतात, इकडे जातात तिकडे जातात, कोंडासारखं येत राहतं आणि तुम्ही तुमचे 1-2 हजार वेस्ट होतात. ते वेस्ट करण्यापेक्षा घरच्या घरी बनवायचं. आणि हेड अँड शोल्डरनी जातात, पण होममेड वापरलं तर चांगले. मला माहिती आहे हेड अँड शोल्डर पण खूप चांगलं आहे, त्याचे पण जातात. आणि होममेड पण तुम्ही हे करा, होममेडनी जास्त फरक पडतो. मी तसं नाही बोलते की हेड अँड शोल्डरनी नाही पडत, पण होममेड पडतो. तर फ्रेंड्स, आता खूप इझी स्टेप आहेत. हे बघा, तुम्हाला काय करायचं, कडुलिंबाचा पाला असतो ना, तो 2-3 दिवस उन्हात ना सुकवायचा. त्याच्यानंतर ते असे कडक होतात, एकदम क्रिस्पी होतात. त्याच्यानंतर मिक्सरला त्याची पावडर बनवायची. त्याच्यानंतर आता तुम्ही कोणतं पण तेल घ्यायचं, कोणतं पण नाही, कोकोनट घ्या, कोकोनट ऑइल घ्यायचं. कोकोनट नसलं तर तुम्ही इथून आपल्या दुकानातून जाऊन आणू शकतात, 10 रुपयाला भेटतं. पण मी पॅराशूट नाही वापरत, मी बजाजवाला वापरते. कोणता पण चालेल, पण कोकोनटच चालेल. हे बघा, इथं गॅरंटी दिली आहे 100% प्युअर. इथं उलटच दिसतंय मोबाईलमध्ये सगळं. तर त्याच्यानंतर त्या कडुलिंबाच्या पावडरला त्याच्यात मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर त्याला गरम करायचं. गरम केल्यानंतर मॉलिश करायची सगळीकडे, खूप वेळा मॉलिश करायची, 15 मिनटं बरोबर मोजून 15 मिनटं तुम्हाला मॉलिश करायची. त्याच्यानंतर तुम्ही 15 मिनटं मॉलिश केली, सकाळी लावायचं आणि दुसऱ्या दिवशी धुवायचं. जर तुम्ही 4-5 तास लावून जरी धुतलं ना तर काय नाही. त्याच्यानंतर फ्रेंड्स, जादूच झाली. मी तसलं ट्राय करून बघितलं, मला माझ्या आजीने सांगितलेलं. फ्रेंड्स, डॅन्ड्रफ तर 100% गेला. त्याच्यासोबत माझी गॅरंटीने 100% सिल्की केस झालेत. हे बघा, सिल्की झालेत. माझ्या बहिणीचे पण सिल्की झाले. आणि खूप जास्त माझ्या केसांना वाढ होईल तुमच्या पण केसांना फ्रेंड्स. आणि 1 फीट तुमचे 1 फीटच बोलले, तुमचे 1 इंच 6 महिन्यांनी वाढतात. आता मी तुम्हाला मागाशी जी रेसिपी सांगितलेली, ते 1 स्पून रोजमेरी ऑइल घ्यायचं. त्याच्यानंतर कोणताही 2 स्पून ऑइल घ्यायचं, मिक्स करायचं आणि सॅटरडेला लावून मस्तपैकी झोपायचं. दॅन तुमचे केस 1 महिन्यात इतके वाढतील. मीन्स 1 वर्षात 1 फीट म्हणजे बघा, इतके वाढतील. मला दाखवता पण येत नाही, इतके वाढतील. तर तुम्ही ती रेसिपी. आता मी तुम्हाला सांगते की तुमच्या केसात डॅन्ड्रफ कसा आणि का होतो आणि कसा होतो. हे बघा, आपल्या केसात आहे ना डॅन्ड्रफ कसा होतो. आता तुम्ही काय करतात, केस धुतात आणि केस धुतल्यावरच तुम्ही अशा वेगवेगळ्या टॉवेल्स, की ही वाली टॉवेल, अशा टॉवेल्स तुम्ही डायरेक्ट असे हे करतात, ते असं करून ते असं करतात. हे खूप वेगळं आहे. कारण की जर तुम्ही ते हे घेतलं ना तर आहे ना, म्हणजे जर तुम्ही ना असं लावलं ना तर केसांमध्ये खूप असं पाणी होईल आणि त्या पाणीमुळेच डॅन्ड्रफ होतं. सेकंड म्हणजे केस धुतल्या त्याच्यावर तेल नाही लावायचं, त्याच्यामुळे डॅन्ड्रफ होतं. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या केसात एक बारीक किडा असतो, त्याला 4 दात असतात. तो खूप खतरनाक किडा असतो. आत्ता माझ्याकडे त्याचा फोटो नाही आहे, पण मी एका रीलमध्ये बघितलेला. आणि हे दररोज मीन्स सॅटर्डे संडे सोडून हे दररोज केलं ना
ते सॅटर्डे संडेची रेसिपी सोडून फक्त केस वाढवायची, हे केस धुवायची. बाकी तुम्ही हे रोज करू शकता. आणि डेली 2 वेण्या पाडा. तुम्ही स्कूलला जाताना 2 भुंट्या पाडा आणि आल्यावर वेण्या पाडा, काही प्रॉब्लेम नाही. आणि खरंच तुम्ही आत्ताच तुमचे केस मोजून ठेवा आता इतके, आणि त्याच्यानंतर एका महिन्याने बघताल तर 1 फीट इतके होते, इतके होतील. बघा आता 1 इंच म्हणजे इतके. म्हणजे एका महिन्यांनी. आत्ता फेब्रुवारी महिना चालू आहे. मी फेब्रुवारीपासून लावायला लावले. मग फेब्रुवारीत इतके केस होते, इतके झाले. मग त्यानं मार्च ते एप्रिलपर्यंत इतके होतात. माझ्या बड्डेपर्यंत तर माझे इतके केस होतील. नाही जास्त होतील. माझा बड्डेचा व्लॉगला मी माझा बड्डे सांगला. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आधी तुम्ही तुमच्या जर हेअर ग्रोथ करायची असेल तर हे खूप चांगले ट्रिक्स आहेत, हे नक्की फॉलो करा. आणि हे जर तुम्ही रोजच्या रोज फॉलो केले तर खूप चांगलं होईल. आणि एक गोष्ट राहील, तुम्ही राईस वॉटर पण लावू शकता. राईस वॉटर आपल्या केसांना खूप हे होतं. चला बाय.